आविर्भाव मनुष्य करतो. वाईट वाटतं. पूर्ण वाक्य लक्षात घेतल्याशिवाय अर्थ लावू नये. पूर्ण वाक्य लक्षात घेतल्याशिवाय अर्थ लावू नये. मध्यंतरीच्या काळात अगदी बाबासाहेब पुरंदऱ्यांवरती सुद्धा ज्यांनी शिवछत्रपतींचं चरित्र घराघरामध्ये हृदयापर्यंत पोचवलं, त्यांना लोकांनी विरोध केला. म्हणजे यांना काही पुरस्कार देऊ नका. का बरं? यांनी म्हणजे शिवरायांची निंदा केली. म्हणजे कुठली निंदा केली? तर ते पुस्तकातलं वाक्य लिहून वाचून दाखवलं. शिवाजी राजा मक्कार है, चोर है, हरामखोर है. बघा लिहिलं पुस्तकात. टीव्हीवर टॉक शो. पुरंदरे म्हटले याच्या आधीचं एक वाक्य वाचा की, एवढंच का वाचताय? आणि आधीची 2 वाक्य अशी होती की आदिलशहाचा दरबार भरला होता आणि बेडी बेगम साहेबा हे म्हणत होते. आता आदिलशहाच्या दरबारात बडी बेगम साहेबा हे म्हणत होते, हे मी लिहिलं. आपल्याला पाहिजे तेवढीच ओळ पकडायची आणि उगाच साप म्हणून भुई धोपटत बसायचं. असं विचित्र उदाहरण सगळ्या जगामध्ये दिसतं. ही सवय मोडण्यासाठी हा त्रास दिला. भेद बुद्धीच्या हृदयी वसेना सर्व जगी अनुरागी. म्हणजे ओळीचा अर्थ असा झाला, अनुराग म्हणजे प्रेम करणे. या विश्वातल्या प्रत्येकावर प्रेम करताना जो मनामध्ये भेद आणत नाही. लक्षात घ्या, प्रत्येकाशी प्रेमाने वागणं म्हणजे प्रत्येकाशी समान वागणं नव्हे. एक उदाहरण सांगतो. सगळेजण जेवायला बसले तर एखाद्याची क्षमता असते 5 लाडू खाईल, एखाद्याची असते 15 लाडू खाईल, एखादा असतो 25 खाईल. या सगळ्यांवर माझं प्रेम आहे म्हणजे सगळ्यांना 5-5 लाडू म्हणजे प्रेम. संख्या समान करून प्रेम समान नाही होणार. त्यांना त्यांच्या पोटभर लाडू म्हणजे प्रेम. याच्याशी लाडू वाढण्याचं माझं सौजन्य आणि याच्याशी लाडू वाढण्याची माझी संख्या ही वेगळीच असणार. कोंबडीशी कोंबडी आहे म्हणून वागणं आणि घोड्याशी घोडा आहे म्हणून वागणं, असंच वागणं म्हणजे प्रेम. समान वागणं म्हणजे प्रेम नाही. घरातच काही वेळेला आपल्या 2 पोरं असतात. एक पोर इतकं खेळतं की अभ्यास करत नाही आणि एखादं इतकं अभ्यास करतं की खेळायला जात नाही. मग आई दोघांवर समान प्रेम करते, पण वागते काय? जो सारखा खेळतो 2 रट्टे मारून बसवते. हे पुस्तक वाचून झाल्याशिवाय कुठलंच तर याद राख पैस. आणि जो तिथं बसलाय त्याला उठवते, पहिला बाहेर हो. ग्राउंडला 3 फेऱ्या मारल्यास तरच घरात येण्यात येऊ नकोस. याला ती बाहेर जा म्हणते आणि याला बसून राहा म्हणते. दोघांशी वेगळं वागतेय का नाही? दोघांशी वेगळं वागलं तरी लक्षात घ्यायचंय त्यातलं प्रेम समान आहे. म्हणून भेद बुद्धी ज्या हृदयी वसेना केव्हा वसेना सर्व जगी अनुरागी. आणि यासाठी दुसरे दृष्टांत कशाला शोधायचे? ज्या वंशावळीचाच आपण एवढा मोठा गौरवाचा हातभार घेऊन पुढे आहोत त्याच वंशाबद्दल बोलू ना. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामते करीतो स्वकरे चंदन घाशे. स्वकरे चंदन घाशे गंगेचे पाणी कावडी भरितो. हरे हरे रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा रामा सीतापते रामा रामा रामा
एकनाथ सदनी माधवजी सर्व काम ते करीतो अन स्वकरे चंदन घाशी गंगेचे पाणी कावडी भरितो. आहा वा महाराज, तुम्हाला जे असंच म्हणता येत होतं ते रामा 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 करून कशाला कटकट केली? यांना त्रास, यांना त्रास, आम्हाला त्रास, माईकवाल्यांना त्रास, रामा रामा दंड 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 काय गरज होती? असंच म्हणायचं श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम असं म्हणता येतं ना. पण काय आहे सांगून ठेवतो, कीर्तनामध्ये बरीचशी गाणी अशी असतात की ती गायनासाठी नसून जाग ठेवण्यासाठी असतात. कीर्तन एकदा चढायला लागलं की हळूहळू हे बाजूला करण्यासाठी रामा रामा जागा मी जागा बुवा जागा सगळे लोक जागायचे. आता जागा झालेली आहे. आता सांगा पुढची गोष्ट. त्यामुळे अशा काही गमती असतात. नाथांचं एक उदाहरण सांगण्यापुरतंच पुरेसं आहे. गोदावरीच्या त्या ठिकाणी स्नानासाठी गेले असताना आणि स्नान करून घराकडे परतत असताना वाळवंटामध्ये गाढव तडफडताना दिसलं. म्हणून कीर्तन अवघड आहे. सिनेमामध्ये अमिताभ बच्चनला म्युझिक द्यायला लागत नाही, ते लगेच बाकीचे सुरू होतात. इथं म्हणजे बुवाने सांगायला पाहिजे आता सॅड मूड आहे, मग सुरू करा आता काहीतरी. दाखवा बरं सिनेमात असं कोण म्हणतं, एवढंच म्हणायचं असतं, बाकी सगळे यांनी वाजवायचं. ते तडफडताना गाढव दिसलं. नाथ धावत धावत त्याच्यापर्यंत पोचले. त्याचं मस्तक मांडीवर घेतलं. त्याच्या तोंडाला फेस आला होता, तो आपल्या उपरण्याने पुसला. नदीमधलं जे पाणी घेऊन चालले होते ते त्याच्या मुखामध्ये ओतलं. त्याच्या तोंडावरनं हात फिरवून बोलले, कशाला रे उन्हाच्या वेळेला इथे येता? हा असं गाढवासारखं नाही बापू. असं ते गाढवालाच म्हणाले थोडस, असं गाढवासारखं अगदी नाही बापू माणसाने. हा आणि ते पाणी होतं. त्याला तरतरी आली. गाढव उभं राहिलं. ते गेलं पुढे निघून. माणसं म्हणली, नाथा तू गाढव आहेस का? हे काय 10 लोकांमध्ये त्याच्या शेजारी काय बसतोयस? त्याचं डोकं काय मांडीवर घेतोयस? नाथांचं उत्तर एकच, भेद बुद्धी ज्या हृदयी बसेना. एकच उत्तर, या गाढवाच्या ठिकाणी जर माझा छोकरा हरिपंडित मला दिसला असता तर मी काय केलं असतं? तिथे हरिपंडित असता तर मी काय केलं असतं? मग माझा पोरगा असताना मी वेगळं वागायचं आणि दुसरं गाढवे म्हणून मी वेगळं वागायचं. संतांना नाही जमत रे बाळा, संतांना नाही जमत. पण अशा फार सुंदर कथा असतात, अतिशय संस्कारी कथा, फक्त फार सांभाळून सांगाव्या लागतात. एका ठिकाणी अशी कथा सांगितली. कीर्तनाला आलेल्या यजमानाने सांगितलं, महाराज आमच्याकडे चहा प्यायला या. गेलो चहा प्यायला. त्या वेळेला नेमका तो यजमानही घरात नाही, त्याची बायको पण घरात नाही. त्या दोघांचं एक कार्टून तिथं होतं आणि ते टीव्हीवरचं कार्टून पाहत होतं. बसलं होतं. मी म्हणलं, तुमच्या आई वडिलांनी आम्हाला बोलवलं, येऊ का? तो जागेवरनं काही उठला नाही. या म्हटला, बसा. नशीब. मग वडील आले. अरे या 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 बुवा, जरा सॉरी बर का, उशीर झाला. असं करा, अरे बुवांसाठी शिरा केलाय, पटकन आणून दे बरं बुवांना. ते काही साक्षी हल्ले नाहीत. शेवटी शिरा वडिलांनीच आणला. आई पटकन आली. अरे उठ बुवा, काय तुला दिसत नाही का? लोटी भांडा आणून दे, पाणी आणून दे पाहुण्याला. उठ. तो उठला, आणायला गेला. मी वडिलांना म्हटलं, पिताश्री घरामध्ये तुमचं काही वैभव दिसत नाही. तुम्ही सांगितलं तर काही ऐकलं नाही. आईनं सांगितल्यावर ऐकलं. म्हणजे हा आई वडील हा प्रश्न नाहीये, पदार्थाचा प्रश्न आहे. का? मी त्याला शिरा आणायला सांगितलं म्हणून तो गेला नाही. आईनं त्याला पाणी आणायला सांगितलं म्हणून तो गेला.
तो पाणी आणायला आनंदाने गेला. कारण कालची तुमची कथा आम्ही त्याला सांगितली की नाथांनी पांडुरंग हरी वासुदेव हरी